उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडी तोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विडाला या अभंगाला या कीर्तनाला या सभेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असे आणि आहे ना आपल्या या खोपडी खुर्द गावाला अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण होतो आहे याही वर्षी मोठ्या आनंदानं 11व्या वर्षी हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो आहे त्यातली आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी व गजानन मित्र मंडळ खोपडी खुर्द या सर्व लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण सर या नाही द्या समस्त आई बहिणी खोपडी वडीलधारी मंडळी खोपडी सप्ताहाचे आयोजक नियोजक मित्रमंडळ तरुण वर्ग वरिष्ठ मंडळी खोपडी या सगळ्या लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण सर इथं पण जागा होती आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलात तुम्हा सगळ्यांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला त्यांचे आदरणीय माझे जीवाचे जीवलक प्रवीण दादा दराडे आणि पंढरीनाथ दराडे हा सगळा परिवार या सगळ्यांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन उपस्थित वडीलधारी सर्व आई बहिणी सर्व टाळकरी माळकरी गुरुदेव दत्त ज्ञानपीठ या संस्थेतले सगळे बालगोपाळ मंडळी उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे कमी वयात आणि कमी वेळात चांगल्यापैकी नाव ज्यांनी मिळवले ते युवा कीर्तनकर आमचे आदरणीय अभिजित महाराज या ठिकाणी आहेत वा वा छान सुंदर कीर्तन करतात पण या गावाचं त्यांचं 10 वर्षाचं सलगीचं प्रेम आहे म्हणून कीर्तनाला दांडी मारून ते इथं हजर असतात त्या काळात ते कार्यक्रम घेत नाहीत आपल्यावरचं ते प्रेम आहे उभ्या महाराष्ट्रभर त्यांचं कमी वयात नाव झाले अशा अभिजित महाराज इकडे घराघरात पोहोचलेले ज्यांचा आवाज घराघरात पोहोचलाय जी टॉकीजच्या माध्यमातून अशी आदरणीय चिंतामण महाराज सानप आहेत वा 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 कुठले तुम्ही म्हटले वैकुंठवासी आहे की नाही गोड तुमचा आवाज आहे तुमच्या आवाजामध्ये दोघांचे बी सरस्वती वास करते अतिशय गोड आहेत तुम्ही मागल्या जन्मात दोघांनी बी कोकिळा खाली होती काय एवढा गोड तुमचा आवाज आहे का नाही गोड आहेत आदरणीय दिघे साहेब वा बघा शरदराव दिघे साहेब वा 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 गोड तुमचा आवाज आहे अतिशय गोड गळ्याचे धनी आहेत शूटिंग वाले दादा तुम्हाला धन्यवाद अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे वा 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 खूप छान ऑपरेटिंग सुद्धा लय गोड हा विठू माऊली साऊंड सिस्टीम खोपडी वा वा वा
सगळ्यांना धन्यवाद. आमचे दीपक दादा ऐकणे बसलेले सगळे दादा, आदरणीय गुरुजन वर्ग ऐकणे, आमचे सर या ठिकाणी आले, भाबड सर तुम्हालाही वंदन. सगळ्या आलेल्या पाहुण्यांना वंदन. आता वाजलेत किती वाजले? आता 9:15 वाजले ना. थोड्या वेळ मोबाईल जर बंद केला तर बरं होईल. लय कवाचे मोबाईल चालू मी पाहतो सगळ्यांकडे. थोड्या वेळ बंद करा जरा. दादा करा बंद. थोडा वेळ आपला 9:45 वाजेपर्यंत 1 तासभर करा बंद. सगळ्यांनी बंद करा मोबाईल. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा मात्र सर्वांनी टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत असे आदरणीय आमचे विनेकरी किरण दादा सानप या ठिकाणी आहेत. वा वा, खूप छान. सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांनी ताट बसा. ताट प्रफुल्ल बसा. प्रफुल्ल. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत. जेवण जेवण जेवायला होते ना तुम्ही सगळे? जेवायला एवढीच होती का? लय असतील. गेले झोपायला. तुम्ही पुढच्या वर्षी 7 ते 9 कीर्तन करा आणि मग जेवण ठेवा. बघा इथं बसायला जागा मावणार नाही. काय सर? हा ना. तरी पण काय काय ठग 9:15 येतील. चला पाहे प्रसादाची वाट. द्यावे दोन या ताट. ठीक आहे 9:15 का होईना पण या. आहे का नाही? गोड नियोजन आहे. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. लाइटिंग तर 1 नंबर केली. सगळेच मस्त आहेत. वातावरण चांगलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. मंजुळ वारा सुटलाय. कसा वारा आहे? मंजुळ वारा सुटलाय. अचानक येतो आणि अंगाला हळवा स्पर्श करून जातो. असं वाटतं वाह किती छान मस्त आहेत. आहे का नाही? असं गोड वातावरण या ठिकाणी आहेत. लोकांनी यायला पाहिजे कीर्तनाला. एवढं सुंदर वातावरण आहे. उन्हाळ्यात सप्ताह आपला आहे. अशा काळात सप्ताहाच्या काळात काहीच काम नाही. आहे का नाही? सुंदर आहेत. सगळ्यांना एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संसारा उठा वेग करा, शरणाचा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग हा संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेशपर या प्रकरणातील आहे. या अभंगातील 4ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केलाय का जन हो माय बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवालाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गीच्या मर इच्छिता ते देवा, हे मृत्यू लोकी भावा जन्मामा जन्मामा नारायण नामे भो जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. तुकाराम महाराज म्हटले जन्माला आलेत ना, हा एक दिवस मरायचंय. कोण कधी जाईल याचा नियम नाही. मग मरायच्या आधी उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा. करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची. आणि उठून काय करा, शरणाचा उदारा पांडुरंगा. आहे का नाही? का देवाला शरण जायचंय? हा देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. 2 अर्थ असे होतील बाबड सर. देह हे काळाचं धन आहे असा एक अर्थ होईल. दादा दुसरा अर्थ असा होईल, देह हा काळाचा आहे आणि धन म्हणजे पैसा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे. देणारा देव आहे, नेणारा देव आहे. त्याच्या मनात जर आलं तर राजाचा रंक करतो आणि रंकाचा राजा करतो. त्याच कोणी पाहिले आहे का नाही? त्याच्या मनात जर आलं तर झोपडीवाल्याला डायरेक्ट बंगला बांधून देतो. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या मनात जर आलं तर बंगल्याचं डायरेक्ट सफरच
डायरेक्ट रस्त्यावरच. तेथे याची सत्ता काय आहे? ही बायको माझी, पोरग माझं, हो तुमचं ते ना, आम्ही कुठं काय म्हणतो. पण ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे याची यादी आपण डोळ्यापुढे ठेवा आणि उदार परमेश्वराला शरण जा. आणि बघा सगळे मंडळी, सगळे आई ताई काकी मावशी भाऊ दादा अभिजित महाराज, अभंगाचा शेवट करताना तुकाराम महाराजांनी किती गोड केलंय बघा. प्रश्न विचारलाय शेवटच्या चरणामध्ये, का रे नाशिवंतासाठी. अरे बायको पोरं नाशिवंत आहे, सगळा जग नाशिवंत आहे. या लोकांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो, प्रयत्न करतो, पण देवासाठी मात्र आटी निर्माण करतो, असं का? असाच प्रश्न किरण महाराज हरिपाठातल्या 5व्या क्रमांकाच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विचारलं बघा. सायास करीशी प्रपंच दीन निशी पण हरीशी न बदेशी कोण या गुणे. काय देवाने वाईट केलं? बायको नाही दिली का? नवरा नाही दिला? पोरग नाही दिलं? पैसा नाही दिला का? घर नाही दिलं का? काय काय कमी काय केलंय? असं करू नका. उठा, वेग करा, घाई करा, परमेश्वराला शरण जा. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाच्या सुरुवातीला 4 प्रश्न आहेत. शरण कोणी जायचे, कोणाला जायचे, कसं जायचंय आणि कशा करता जायचे, असे 4 प्रश्न आहेत. मला उत्तर द्या सगळे माणसं. शरण कोणी जायचे? जे नरदेहाला आले त्यांनी जायचे. मनुष्य देहाला, ज्यांना हात पाय डोळे नाक कान आहेत त्यांनी जायचे. कोणाला? देवाला. कसं? सर्व भावे म्हणजे काय? 2-4 जण सख्खे भाऊ भाऊ मग काया वाचा आणि मने सर्व भावाने जा. कशासाठी? तो हा उतरील पार म्हणजे काय? दुःखाच्या सागरातून बाहेर काढणारा फक्त परमेश्वर आहे, म्हणून त्यासाठी जायचंय. विठ्ठल विठ्ठल. एक एक विचार करू, ऐका. शरण कोणी जायचे? जे नरदेहाला आले त्यांनी जायचंय, आहे का नाही? तुकाराम महाराजांकडे एक 25 वर्षाचा मुलगा आला. त्यांनी प्रश्न विचारला, महाराज देवाला शरण जाऊ, हा ठीक आहे, पण का जायचंय? तुकाराम महाराज म्हणले, तुझं वय किती रे? म्हणले 25 वर्ष. तू काय काम करतो? काय नाही, बोंबलं दिलं तू. काम काय करतो? म्हणले काही नाही, आई वडिलांच्या जीवावर उड्या मारतो. म्हणले ऐक, तू लहानपणी लहान होता, तुला चालता येत नव्हतं, तुला बोलता येत नव्हतं, तुला काहीच कळत नव्हतं, पण तुझं आता हे जे वय आहे हे सगळ्या गोष्टी करण्याचं वय. सगळ्या म्हणजे काय? जवळ सकळ शीत आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाये, तीर्थ यात्रा जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. काय म्हटले ते? जवळ हे सकळ शीत आहे, जवळ सकळ शीत आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाया चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. नाही की नाही? तीर्थयात्रा करण्याचं हेच वय आहे, वारी करण्याचं हेच वय आहे, सत्संग करण्याचं, भजन करण्याचं हेच वय आहे का नाही? हा, सत्संग करण्याचं हेच वय आहे, म्हणून तुम्ही देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांकडे चिंतामण महाराज, शरद महाराज 80-85 वर्षाचे बाबा आले. तुमच्या आवाज लय गोड आहे म्हणा. 80-85 वर्षाचे बाबा आले सर, आणि विचारला प्रश्न, का शरण जायचं तुकाराम महाराज आम्ही देवाला? बाबा तुमचं किती वय? म्हणजे 85. काय करता? काहीच नाही करीत. काय करू शकता? काहीच नाही करू शकत. तुम्ही विहिरीच्या कामाला जाऊ शकता का बाबा? नाही नाही. मग रस्त्याची कामं करू शकता का? अजिबात नाही. मग हमाल्या? अजिबात नाही. मग काय करू शकता? तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाने प्रश्न विचारलाय, महाराज तुम्हीच सांगा मी काय करू शकतो? तुम्ही एका जागेवर बसून भगवंताची उपासना करा. ठाईचे
वाजवीत जा. तुम्हाला यांच्या चाली आवडल्या का टाळ्या वाजवायच्या, आणि नाही आवडले का डायरेक्ट उठून जायचं. मग कशाला बसायचं नाही आवडलं. ऐका सायास, तुम्ही एक काम करा बाबा. काय नलगाती सायास, मग काय करायचं, ठाईचं बाई सोनी. एका जागेवर बसून सुद्धा तुम्ही देवाची प्राप्ती करता, तुम्हाला येऊ शकतात. फक्त त्यासाठी आवडीने भावे हरिनाम घेशी. आवडीने आणि भावाने, सवडीने भावाने नाही, आवडीने आणि भावाने. आवडीने करा आणि भावनेनं करा. आणि जर तुम्ही आवडीने आणि भावनेनं कराल तर सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. कुठं जायची गरज नाही, देवाची प्राप्ती होऊ शकते. आहे का नाही. चला, कुठून आलोय आपण, लय लांबून आलोय आपण. कुठून आलो बाळा, लय दुरून आलो या, बरोबर ना. बांधावरून कलटी मारून आलो या. मला वाटलं हा म्हणतो काय, लय दुरून याचा अर्थ काय, 84 लक्ष योनी फिरे मग मिळे मनुष्य जन्म, किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा. इतक्या लांब जन्म घेत आपण इथपर्यंत आलोय. कशा करता आलोय, ज्ञानेश्वरी मध्ये याचा पुरावा आहे बघा. आगा कर्मीचे उरावे तैते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आगा म्हणजे मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं, ते सुख असो किंवा दुःख असो, ते उरलेलं कर्म संपवण्यासाठी आपण आलोय. मग ते कर्म करायचं सोडलं, कोण गांजा काय ओढतो, बिड्या काय फुकतो, सिगारेट काय ओढतोय, दारू काय पितोय, कमी वयात जगाचा निरोप काय घेतोय, या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. आणि तुकाराम महाराजांनी सगळ्या लोकांना उद्देशून एक कारण सांगितलं. अरे का कमी वयात मरता, त्यापेक्षा एक काम करा. आलिया संसार सिगारेट पिऊन कमी वयात फुफ्फुसाचा त्रास होऊन जगाचा निरोप का घेता, दारू पिऊन व्यसनाच्या आरी जाऊन कमी वयात जगाचा निरोप का घेता, गाड्या जोरात चालून ऍक्सिडेंट पायी जगातून निघून का जाता. त्यापेक्षा उठा, वेग करा, गाई करा, तातडी करा. आता इथं प्रश्न असा आहे, प्रत्येक संतांनी अगोदर जाग केलं अभिजित दादा, आणि मग पुढचा उपदेश केलाय बघा सर. प्रत्येक संतांनी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले. मी त्यांना महाविष्णूचा अवतार मानतो. का मानतो मी तुम्हाला पुढे सांगतो. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे भगवान कृष्णाने गीता लिहिली, श्रीमद भगवत गीता कुरुक्षेत्रावरती. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सव ममका पांडवाचैव किम कुर्वत संजय. संजय वाच दृष्ट्वा तू पांडवा निकम व्यूढम दुर्योधन सदा आचार्य मपसंगम्य राजा वचनम ब्रवीत. पहिला अध्याय कुरुक्षेत्रावरती लिहिला भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितली सगळ्या जगाला उद्देशून. पण संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना दया आली. म्हणून संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी आणि केली शे मराठी गीता देवी. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, त्याचं मराठीत अवांतर केलं, ट्रान्सलेशन संस्कृतचं. तिचं नाव भावार्थ दीपिका आहे. तिचं नाव ज्ञानेश्वरी नाही बरं, ते माऊलींनी दिली म्हणून ज्ञानेश्वरी आहे, पण तिचं नाव भावार्थ दीपिका आहे. चला त्याच्यानंतर पण ज्ञानेश्वरी लोकांना कळत नाही म्हणून पांडुरंग शास्त्री आठवलेंना दया आली. जगात जेवढी ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांचा धांडोळा केला आणि एक मोठा व्यास विचार नावाचा एक ग्रंथ तयार केला बघा. मुलाचं आणि मुलीचं लग्न करताना दीपक दादा
दोघांच्या वयात किती अंतर असलं पाहिजे हे सुद्धा पांडुरंग शास्त्री आठवलेने सांगितले संस्कृती पूजन नावाच्या ग्रंथात. 7 ऋषींचं स्मरण करून दिले ऋषी स्मरण नावाच्या ग्रंथात बघा. आणि भावगंगा आहे जसा सर्वसामान्यांना कळेल असा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केला की नाही हरिपाठ, तसा सर्वांना कळेल असा ग्रंथ आहे भावगंगा. भक्ती फेरीवाली माणसं बागाबागात फिरतात, गावागावात फिरतात, कोणाच्या घरचं अन्न खात नाही, पाणी पित नाही, चहा सुद्धा घेत नाही, स्वतःच्या घरचं अन्न घेऊन शिदा घेऊन फिरतात, ऐका नाही, स्वतः शिजवून खातात आणि किती गोड उपदेश करतात. गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊनी आलो, गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊनी आलो. नभी चांदणी झुकत होती, काय केलं कथा कृष्णाची सांगून आलो प्रभू विचार देऊन आलो, गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊन आलो. आणि काय केलं गावागावात जाऊन जाग 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 तरुणा, जाग 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 तरुणा. आणि जाग झाल्यावर पुढचा उपदेश लाज आज संस्कृतीची तूच राखना. आलो का आपण अभंगापर्यंत आजच्या. तुकाराम महाराज काय म्हणले, उठा वेग करा घाई करा. तसाच पांडुरंग शास्त्री म्हणले जाग 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 तरुणा. आणि जागा केल्यावर तुकोबाराय पुढचा उपदेश करतात, स्मरण करा पंढरीनाथा. पांडुरंग शास्त्री आठवले सुद्धा उपदेश करतात पुढचा, लाज आज संस्कृतीची तूच राखना. किंवा पुढचा उपदेश उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माझा, चुकावी व्यथा जन्माच्या
जगजोगी जगजोगी जागा जागा बोलती त्यांनी उपदेश केला ऐकणे अजून आता जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडोनी बागा प्रत्येकाने अगोदर जागच केलंय आता अजून एक तुम्हाला सांगतो बघा हे बघा तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग बघा काकड आरती संपल्या बोल बोलणे बोलणे जागे बाहेरात निजली कैसे घरात घरकुल केले याचा अर्थ काय होतो माहिती का इकडे बघा जागे बाहेर म्हणजे अंगणात हा लय गरम व्हायचं घरात लय डास चावायला लागले गरम झालं ती बाज उचलली ना अंगणात नेऊन आदळली थंड हवेत झोपला जागे बाहेर म्हणजे अंगणात असं आहे की त्याचा अर्थ मग जागे बाहेर म्हणजे संसारात आणि गाढ झोप लागली परमार्थात म्हणून उठा वेग करा आहे का नाही आणि उठून काय करा शरण जावो दारा शरण जायला लावलंय आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो देव उदार आहे का बोला सगळे माणसं उदार आहे हो खरंच आहे उदार याचा समोरचा आवाज कमी झालाय मोकळा कर आवाज आहे का नाही उठून काय करायचंय शरणचा उदारा बस बस उदारा देव लय उदार आहे किती उदार देव अहो काही मागा तो नाही म्हणत नाही तुम्हाला काही मागा काय करा पण तुम्ही काहीही मागा तो नाही म्हणत नाही देवाकडे 6 गोष्टी होत्या कोणत्या ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तू जाणो भगवंत आहे का नाही 6 गोष्टी होत्या 6 नाही लक्ष द्या 6 गोष्टी होत्या 6 त्या 6 गोष्टींमधल्या देवानी 5 गोष्टी लोकांना वाटून दिल्या भगवंताने त्यातली कोणत्या कोणाला दिलाय यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देवने करणाती कीर्ती दिगंतरी मेळावेले यश नावाचा गुण मारुतीला दिलाय कोणाला दिलाय मारुतीला यश इकडे बा सगळ्या बाया सगळ्या माझ्या पोरी सगळे ऐका इकडे बा तुम्हाला जर काही काम करायचं असेल मोठं कार्य करायचं असेल मिलिटरी भरती करायची असेल कोणाच्या मुलाला तर त्यांनी पोलीस भरती करायची असेल तर त्यांनी काय करायचं कोणाची उपासना करायची मारुती राहायची का यश नावाचा गुण देवानीच मारुती राहायला दिलेला आहे मी तुम्हाला पुरावा देईन तसं ठेवणार नाही काही लोक म्हणले आम्ही पांडुरंगाचे बघते मग आमचा पांडुरंग आम्हाला मिलिटरी मन करणार नाही करणार का पांडुरंगानेच ते खातं यश नावाचं मारुतीला दिलेलं आहे मी तुम्हाला पुरावा देतो बघा दादा जरा थोडं करताना क्लिअर करा समजा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे फडणवीस साहेब मला उदाहरण द्यायचे राजकारण नाही सांगायचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांनी मंत्रिमंडळ जेव्हा नेमलं तेव्हा त्यांनी प्रत्येक मंत्र्याला खातं वाटून दिलेलं आहे शिक्षण मंत्री तुम्ही आदिवासी विकास मंत्री तुम्ही ऐका नाही अजून काय वेगवेगळे पशुपालन मंत्री तुम्ही ऐका नाही अजून वेगवेगळे खाते ऐका नाही प्रत्येकाला खाते वाटून दिलेले आहेत मग आता शिक्षणासंबंधी जर तुम्हाला काम असेल तर तुम्ही कोणत्या मंत्र्याकडे गेलं पाहिजे शिक्षण मंत्र्याकडे गेले पाहिजे ना एक जण गेला मुख्यमंत्र्याकडे फडणवीस साहेब आम्हाला शिक्षणासंदर्भात काम आहे फडणवीस साहेब म्हटले मी नाही करू शकत का मीच ते खातं शिक्षण मंत्र्यांना दिलेले आहे तुम्ही त्या संदर्भातले काम त्या मंत्र्याकडे जा अहो तुम्ही तर मुख्यमंत्री अहो मी जरी असलो मुख्यमंत्री पण माझ्याकडे फक्त गृह खातं आहे बाकी माझ्याकडे दुसरं काही नाहीये तुम्ही मीच ते खातं साहेबांना दिलेले भोसे साहेबांना तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तुमचं काम करा जा तसं भगवान पांडुरंग म्हणले तुला मुख्यमंत्री करणं आपलं तुला मिलिटरीमॅन करणं माझ्या हातात जरी असलं तरी पण मीच ते यश नावाचं खातं मारुती राहायला दिलेलं यशे थोरविला मारुती आहे का नाही ज्याला
लई मोठं काम करायचं त्यांनी मारुतीरायाची, ज्याला पैलवान व्हायचे त्यांनी सुद्धा मारुतीरायाची उपासना करायची. अजून काय, ज्याला लई मोठे आजार आहे, घरात खूप आजार आहे, एक आजार नीट झाला का दुसरा नीट लगेच तयारच आहे, तो नीट झाला का चौथा तयारच आहे, अशा लोकांनी सुद्धा मारुतीरायाची उपासना करायची. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत वीरा. आहे का नाही, सगळे रोग नाहीशी होतात. ज्यांना हे बाहेरचं आतलं ते राहतं काहीतरी आजार त्यांचा जरी पिशाचे बाधा, ते जरी कोणाला व्याधी असेल त्यांनी सुद्धा हनुमंतरायाची उपासना करायची. का, भूत पिशाच निकट नाही यावय, महावीर जब नाम सुनावय. आहे का नाही, पिशाची बाधा सुद्धा निघून जाते. सगळ्या बाया इकडे बा, तुम्ही माझ्या आईसारखे कोणी बहिणीसारखे आहेत, मी तुम्हाला शिकवत नाही, मी तुम्हाला सांगतोय, ऐकून ठेवा. इथून पुढे, इथून मागचं जाऊ द्या, पण इथून पुढे एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला स्वयंपाकाला सुरुवात करायची, तुम्ही शेतामधून आल्या म्हणजे रानातून म्हणजे वावरातून, तुम्ही वावरातून आल्या आणि आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची नाही. तुमचं डोकं पहिलं शांत करायचं. दिवसभराची गणगण, दिवसभराचा चिडचिडेपणा, आहे का नाही, हे शांत करायचं. आधी हातपाय धुवायचे, शांत बसायचं 10-15 मिनिटं, आणि मग हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करा. हनुमान चालीसा म्हणत म्हणत स्वयंपाक करा. तुमच्या हरिपाठ पाठ नाही, ठीक आहे, मोबाईल मध्ये लावून द्या. बरं, अजून काय, हनुमान चालीसा पाठ नाही, मोबाईल मध्ये लावून द्या. पीठ मळायला सुरुवात झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत हरिपाठ पूर्ण झालेला असतो. हनुमान चालीसा सुद्धा पूर्ण झालेली असते. आहे का नाही, नवग्रह स्तोत्र ऐका, आहे का नाही, सगळे स्तोत्र ऐका, श्रीराम रक्षा स्तोत्र सुद्धा ऐका सकाळच्या स्वयंपाकाला, आणि पुढे ऐका. असं म्हणत म्हणत जर तुम्ही स्वयंपाक केला, सगळ्या माझ्याकडे मी इकडे ते येतील, तुम्ही इकडे पहा, असा म्हणत म्हणत जर तुम्ही स्वयंपाक केला तर परिणाम सात्विक अन्न तयार होईल, आणि सात्विक अन्न तयार झाल्यानंतर सात्विकच अन्न पोटात जाईल, परिणाम वृत्ती सुद्धा सगळ्यांची सात्विकच तयार होईल. हा, पण काही काय बाय हरिपाठ नाही, नवऱ्याचे त्यांचे बांधणं झाले की त्या पिठावर राग त्या पिठावर राग. बरं, ते पीठ मळून झाले, आता कवर मळी ती बाई, ती परत ओढी, ती परत इकून वड तिकून वड, असं कवर करायचं. एक ध्यानात ठेवा, हरिपाठ म्हणत, ऐका नाही, परमेश्वराचं भजन करत करत रामकृष्णारी म्हणत म्हणत स्वयंपाक करा, सात्विक अन्न तयार होईल. आणि जर तुम्ही रागा संतापात अन्न तयार केलं, माझ्याकडे बा, रागा संतापात चिडचिडेपणात जर तुम्ही अन्न तयार केलं तर तामशी वृत्तीचं अन्न तयार होईल, आणि तामशी वृत्ती जर पोटात गेली तर परिणाम वृत्ती सुद्धा सगळ्या, अन्न जर पोटात गेलं तर वृत्ती सुद्धा सगळ्यांची तामशीच तयार होईल. रागिष्ट, क्रोधायमान, घरात भांडणं, चिडचिडेपणा. आता पुढे ऐका, हरिपाठ संपला, स्वयंपाक संपला, चला लगेच जेवायला ताटं वाढायचे नाही. मग काय करायचं, ते शिजवलेलं अन्न झाकून ठेवा, लगेच तुम्ही सगळ्या परत एकदा वट्यावर जा, हातपाय धुवा, आणि हातपाय धुतल्यानंतर घरातल्या सगळे माणसं मिळून तुमच्या देवघरासमोर बसा, आणि एकदा मनपूर्वक हनुमान चालीसा मोठ्याने म्हणा. मी घरात आलो तेव्हा प्रवीण दादाची मुलगी, त्यांची बहीण पांडुरंग शास्त्रींचे नमन गात होत्या. मला लय आनंद वाटला, पहिल्यांदा पाहिलं मी असं इतक्या वर्षात, आहे का नाही. म्हणजे नंतर त्या जेवल्या. हे तुम्हाला मी का सांगतो, या असं प्रत्येकाने करा, परिणाम काय होईल, सगळं घर तुमचं सात्विक तयार होईल, तुमच्या घरातले निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल, आणि सात्विक ऊर्जा घरामध्ये येईल, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येईल. तिथून पुढचं जीवन बघा तुमचं कसं असेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल चला, आपला विषय चालला होता, यश थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. बिभीषणाला लंका देऊन टाकले. देव किती उदार आहे, अवदारे देऊन करणा हाती, कीर्ती दिगंतरी मिळाविली. अवदारे नावाचा गुण मारो याला दिलाय, कोणाला, कर्णाला. लोक कोणाला कर्ण म्हणतात, तमक वाईन, चुनाच नाही, सुना मिळाला लगेच, काय तुम्ही सख्खे मावत भाऊ कर्णाचे, तुम्ही सुना दिला, असं असतं काय करणं, सांगा बरं तुम्ही. हा, कधीच नाही. यश नावाचा गुण मारुतीरायाला दिला. देव लय उदार आहे. किती उदार आहे, माझ्याकडे पण तुम्हाला नमुना दाखवतो. एकदा भगवान कृष्णाकडे गेले, कोण, नारद गेले देवाकडे. देवाला काय म्हणले, इकडे बघा, देव किती उदार आहे याच्याबद्दल बोलतो, टाइमपास नाही मुद्दा. माझ्या अभंगाचा पहिल्या चरणातला उत्तरार्ध चाललाय आपला, शरणजा उदारा पांडुरंगा. एकदा नारद भगवान कृष्णाकडे गेले, देवाला काय म्हणले, देवा तुला 16,108 बायका आहे आणि मला एकही नाही. मग तुझं काय म्हणणं नारदा, नाही काय नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, तुला 16,108 बायका आणि मला एकही बायको नाही. मग म्हणणं काय तुझं, सांग ना पटकन. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, तुला 16,108 बायका आणि मला एकही नाही बा. मग काय म्हणणं आता पटकन सांगणार की नाही. हा, माझं असं म्हणणं, देवा तुला 16,108 बायका आहे आणि मला एकही बायको नाही, मग तुझ्या 16,108 बायकांमधली एक बायको मला देऊन टाक.
तोंडावर देवाच्या तोंडावर देवाच्या असं एखाद्या म्हणलं कापायचं नाही का जिवंत पण बरं पुरावा याला वाजवा नाराजी ने किसनजी को एक औरत मंगी थी है का नाही नाराजी ने किसनजी को एक औरत मंगी थी देवा तुझ्या 16,108 बायकांमध्ये एक बायको मला देऊन टाक देव नाराज नाही देव हसला नारदा मला तुला माझ्या 16,108 बायकांमधली एक बायको पाहिजे का घेऊन जा हसून बोले मुरारी ज्या घरी नसेल मी कंसारी ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ जा तुला माझ्या 16,108 बायकेपैकी एक पाहिजे ना तुला जी आवडल ती ने पण माझी अट आहे जिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको जा नारद म्हणले येण्याच्या बोलून फसला म्हणले कोणत्या कॉलेजला होता काय माहिती जीएमडीला होता काय का भाबड होता आहे का नाही येडाचे म्हटले काय फसला म्हणले हा बोलून हा असून किती जणी जवळ असेल हा कृष्ण 10,000 15,000 या किती सगळ्या 16,108 एक तर भेटेल का नाही आपल्याला त्याच्या लय भेटतील पण एक तरी म्हणून नारद माझ्याकडे पा तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो नारद प्रत्येक घरी जायचे शरदराव आणि दरवाजा वाजवायचे आणि देवा दरवाजा उघडायचे काय नारदा काय दाटलीला चाललं होतं तुझी आठवण झाली म्हणून थांब परत पुढचा दरवाजा टुकटुक परत देवाने दरवाजा उघडला काय काय नाही चाललो फरदापूरला तुझे काम थोडस म्हणून जरा तुझी आठवण झाली म्हणून थांबलो प्रत्येक घरी नारद जायचे देव हजरच 107 घर फिरला 16,107 शेवटचा दरवाजा वाजवला देवाने जोगाडला काय नारदा चाललंय तुझं काय नाही तुझे पाय कुठे दाखव दिले नाही तो भाग वेगळा पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ देव लय उदार विठ्ठल विठ्ठल एक राहिलं बघा ऐक एक मुद्दा असा आहे देव लय उदार आहे देवाने 5च्या 5 गोष्टी 6 पैकी 5 गोष्टी लोकांना वाटून दिल्या पण फक्त एक गोष्ट देवाने कोणाला दिली नाही ती म्हणजे लक्ष्मी कारण लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती ही प्रेमात पडा तेव्हापासून नाही नमुना माझ्या पुरावा आहे तसा मी बोलतच नाही पाहिजे पुरावा ऐका एकदा भगवान विष्णू निवांत बसले होते माझ्याकडे तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो माझ्या तोंडात पा बघतो भगवान विष्णू निवांत सिंहासनावरती बसले होते क्षीरसागरात आणि तेवढ्यात लक्ष्मी आली अभिज दादा लक्ष्मी आली देवा मला तुमच्याशी लग्न करायचंय देव बोलले क्या बोलती तू आता क्या बोलू मी अगं मला 16,108 बायका आहे तू चालली परत लग्न करायला त्या कुठं नेऊन सोडू या जन्मा शक्य नाही लक्ष्मी म्हणली मी लग्न करील तर तुमच्याशीच करील हे तेव्हापासून आहे सर मी लग्न करील तर तुमच्याशीच करील आता राग आला देवाला देवाने लगेच पाठ फिरवली लक्ष्मी पुढून आली देवाने परत पाठ फिरवली लक्ष्मी पुन्हा पुढून मला तुमची बायको म्हणून स्वीकारा देवाने परत पाठ फिरवली लक्ष्मी पुन्हा समोरून आली मला तुमची बायको म्हणून स्वीकारा आता राग आला देव म्हणले लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही काय तुला जर लईच माझ्या संग राहायची इच्छा असेल ना तर तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी लागेल पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती तुला या जन्मात तू किती प्रयत्न केला तरी तुला या जन्मात मी माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी लागेल म्हणून पाय लक्ष्मीचे हाती बस त्याच्या पुढचं नको आता पुढे ऐका देव लय उदार इथपर्यंत आपण आलो बरं देवाचं नामस्मरण केल्यावर काय होतं सगळे आपले पाप जळून जातात शिल्लक राहतं ते फक्त पुण्य जळतील पापे जन्मांतरीचे अजून एक पुरावा सांगतो बघा फक्त नीट ऐका नाही तर ऐका अर्धवट द्या मला गुतून खोपडीच्या सरपंचाने ग्रामसभा घेतली सरपंच आहे की पुढे पुढे हातवर कर त्या काय येले बसेल पुढं हा त्या काय हा खोपडीच्या सरपंचाने सभा घेतली सरपंच उदाहरण चाललंय नाही तर बेटा पुढं आज काय करू नका
खोपडीच्या सरपंचाने ग्रामसभा घेतली. काय नाव त्यांचं? सोमनाथराव. आडनाव काय? हा ठीक आहे. खोपडीच्या सरपंचाने सोमनाथराव दराणींनी ग्रामसभा घेतली. इथंच होती सभा. इकडे बा ना, ऐक ना, इथंच सभा. म्हणजे मी काय नव्हतं पण उदाहरण आपलं इमेजिन. खोपडीच्या सरपंचाने ग्रामसभा घेतली. सोमनाथराव उभे राहिले. आखा गाव सभेला होता. फक्त कुत्रीत मांजरी फक्त घरी होती. बाकी आखे आले होते सभेला. काय भानगड बा, एका एकी सोमनाथरावच्या डोक्यात काय आलं बा, सभा घ्यायचं काय कारण बा. सोमनाथराव उभे राहिले आणि सगळे लोक सोमनाथरावकडे या, अशी पाहिजे. म्हणजे आता सोमनाथराव काय बोलणार बा पुढं? कशा करता सभा घेतली बा, काय भानगड काय बा, काय नक्की त्याच्या डोक्यात काय आलंय बा, एका एक सभा घ्यायचं काय कारण? सोमनाथराव उभे राहिले आणि सगळे लोक सोमनाथराव काय अशी बाई टुकुमुकू बघतोय नुसतं असे लोक त्यांच्याकडं. आणि तेवढ्या सरपंच म्हटले सोमनाथराव, ऐका रे ऐका, माझ्या खुर्द आणि बुद्रुक खोपडीच्या ग्रामस्थांनो, मी तुमचा सरपंच आहे. तुम्ही माझ्या गावचे लोक आहात. तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकला, तुम्ही मला निवडून दिलंय. आता तुमची सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर जरी असली तरी पण माझ्या डोक्यामध्ये एक अशी आयडिया आलेली आहे. म्हणजे काय? आता पावसाळा सुरू झाला का इथून पुढे 4 महिने कोणी आपल्या शेतामध्ये काही लावायचं नाही. एक जण मधीच उठला, सरपंच आम्ही खायचं काय? खाली बस रे बा तो. मग दुसरा उठला, सरपंच आम्ही आमच्या वावरात काय लावायचं? गवत लावा, गवत. अख्खा गावात गवत. जिकडं पा तिकडं नुसतं गवतच गवत. अभिजितराव कुठे पा नुसतं गवत. येणारे जाणारे लोक पाहिजे ते हायवेतले, हायवेवाले सगळे या रे जाणारे शिर्डीवाले. अरे हे गवत गवत. ते मकरंद अनासपुरी रस्त्याने चालले होते. ते म्हटले, अगा बाबा हे गवत का काय? म्हटले आय काय प्रकार आहे का नाही? जिकडं पहा तिकडं नुसतं गवतच गवत. ऐका पुढे आता 4 महिने मध्ये गेले. ऐका बरं का नीट ऐका. परत सोमनाथरावची सभा. सोमनाथराव उभे राहिले. इकडं पहा, सोमनाथराव उभे राहिले. सगळे लोक टेन्शन मध्ये, दोन्ही गावचे लोक टेन्शन मध्ये. काय भानगडे सरपंचाच्या डोक्यामध्ये? माणसं मारायचा कार्यक्रम हातात घेतला काय सोमनाथरावने? 4 महिने खाऊन दिलं नाही आम्हाला, काहीच पेरून दिलं नाही वावरामध्ये. पावसाळा फेल गेला आमचा. काय भानगडे? अख्खे लोक सभेला आले. इकडे बा आणि सरपंच उभे राहिले. त्यावेळेस एक जण मधीच उठला टेन्शन मध्ये. तो म्हटला, आता काय? सरपंच म्हटले, ते गावात तुमच्या वावरातलं कापायचं, त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि इथं समोर आणून गंज मारायचं. बाई अहो लागली ना कामाला अख्खं गाव. तिकडच्या खोपडीच्या लोकांनी तिकडे गंज मारला, इकडच्या इकडे गंज मारला. आता मला सांगा, अख्ख्या लोकांनी आपल्या वावरातलं गवत कापलं, शेतातलं, त्याच्या पेंड्या बांधून गंज मारला. मला उत्तर द्या, किती मोठा गंज झाला असेल तो? लय मोठा. आता एक जण म्हटला, सरपंच याचं काय करायचं? सोमनाथराव म्हटले, पेटवायचं. काय करायचं? पेटवायचं. म्हटलं मग सरपंच याला आता किती कोटी काड्यास पेट लागतील? सरपंच म्हटले, डोक्यावर आपटला कर तू. अरे किती कोटी कशाला लागतील? अरे केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू दे आणि एका काडीसपेटीची एक काड्या असू दे, काही मिनिटात त्या गवताची पूर्ण राख करत. तसं केवढंही मोठं पाप असू दे आणि एक नामस्मरण असू दे. तृणाग्नी मेळे समरस झाले. केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू द्या आणि एका काड्याची एक काड्या असू द्या, काही मिनिटात गवताची राख करतं. तसं केवढंही पाप असू द्या आणि एक नामस्मरण असू द्या. ऐकडे तृणाग्नी मेळे. तृण म्हणजे गवत, अग्नी म्हणजे जाळ एकत्र आलं, समरस झाले की तैशे नामे केले जपतारे, किंवा घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. आहे का नाही? म्हणून देवाचे नामस्मरण करा. आता इकडे बा, या जगात देव दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. दिवसभर आपण सगळी माणसं काम करतो, संध्याकाळी जेवण करून झोपतोय. झोपणं सगळ्यांच्या हातात आहे पण उठणं आपल्या हातात नाही. तरी पण रोज उठतोय. त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. रोज परमेश्वराची उपासना करीत जा. बरोबर आहे की नाही? हा बरं, देवाची उपासना का करायची? उत्तर दुसऱ्या चरणात किती गोडे बा. देह काळाचे धन मेरा
देवाला शरण जायचंय. देह हा काळाचा आहे आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे. ऐका, आपल्या दातली गाव, आपलं काय खोपडी गावाला एका शिक्षकांची बदली झाली. उदाहरण चाललंय मला देण्यासाठी, पुरावा. एका शिक्षकांची सर बदली. देव तुमच्या लई बऱ्यावर आहे, तुमची कुठंच बदली होत नाही, इडच राहते काय. काय मागल्या जन्मात केलं असेल, देवाचा तुमचा वचन दिसतोय. आहे का नाही. एका शिक्षकांची बदली झाली दात भैया खोपडीला. इकडे इकडे ते घ्या ना कोणाचे पा, नाही तर मला देऊन टाका. घ्या घ्या मांडीवर घ्या ते. आहे का इकडे बा, इकडे 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 मी इकडे. एका शिक्षकांची, आपल्याला दुसऱ्या चरणाचा अर्थ सांगायचा आहे. दुसरं चरण पूर्ण करायचं. इकडे बा, एका शिक्षकांची बदली झाली आपल्या खोपडी गावाला आणि ते राहायला आपलं नाशिकला होते. ते सर त्यांची दुसरीकडे नाशिक जवळ बदली होती पहिली, आता ती इथं झाली. मग त्यांना अचानक येऊन जाऊन अचानक कुठं घर पाहायचं. ते महिनाभर झालं आणि त्यांनी एक जुना माणूस गावातला पाहिला, आपल्या दातलीत या खोपडीतला एक माणूस पाहिला. म्हटले बाबा नमस्कार नमस्कार, मी तुमच्या गावाला नवीन शिक्षक आहे झेडपी जिल्हा परिषदला. वा वा सर नमस्कार, काय तुमची इच्छा. म्हटले काही नाही, म्हटले मी राहायला नाशिकला आहे, बदली आता माझी इथं झाली आहे, तर मला लई लांब होतं येऊन जाऊन, तर तुमच्या इथं जर एखादं घर असेल तर मला एखादं बघा द्या पाहून. अहो म्हटले आहे ना, आमच्याच भावाचं आहे, ते राहायला सगळे मुंबईला आहे, हा बंगला बांधून ठेवले, दिवाबती तरी होत जाईल, घ्या तुम्ही घ्या. म्हटले मग त्यांना फोन करा. त्या बाबांनी भावाला फोन केला, अरे शिक्षक आपल्या घरात राहत आहे, चालेल का. हो चालेल ना, काय अडचण आहे, दिवाबत्ती होत जाईल, झाडझुड होत जाईल. वा वा, शिक्षक राहिले. करार झाला 5 वर्षाचा. नीट ऐका, करार झाला 5 वर्षाचा. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भाडं ठरलं. आता त्या घरात शिक्षक राहू लागले, दिवसांदिवस संपत चालले. 4 वर्षे पूर्ण झाली. आता 5 वर्षे उद्या पूर्ण होणार. उद्या 1 तारीख 5 वर्षाचे संपले आणि शेवटचं भाडं हातात घ्यायचं. तर सर डायरेक्ट म्हणले त्या घर मालकाला, एक काम करा, अजून 2 महिने मला इथं राहू द्या. असं कसं काय शक्य होईल. करार तुमचा 5 वर्षाचा होता, भाडं तुमचं प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेचं होतं. करार संपला 5 वर्षाचा, तुम्हाला घर खाली करावं लागणार. तसं या देहाचा आणि आत्म्याचा करार झालेला आहे. वय वर्षे 50, वय वर्षे 60, वय वर्षे 80. तो करार एकदा संपला की हा देह काळ. जिंदगी एक किराए का घर, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी बदलना घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. काय आवाज दिलाय बरं. दोघं अशी भेटली एकमेकांना, ठकास मार ठेवतो. खूप छान खूप छान. तुमच्या दोघांच्या आवाजाला कोणाची नजर न लागो, तुमच्या हाताला कोणाची नजर न लागो, आहे का नाही. तुमच्या कलेला कोणाची नजर न लागो. फार एकापेक्षा एक संदूक जुळून आले. साऊंड 1 नंबर, गाणारे त्यांच्यापेक्षा 1 नंबर, वाजवणारी जोरात.
कलाकार बघा ना किती सुंदर पावले खेळतात. महाराष्ट्रभर नाव आहे. कमी वयात बरं काही कुठं कोणाला माहित नव्हती काही नाही. सगळ्यांच्या मागून उठले सगळ्यांच्या पुढं सशा पण आहे का नाही कासासारखं मस्त छान. तुम्ही सगळेच चांगली माणसे. तुम्ही पण चांगले सगळ्या 12 वर्षे चांगले चांगले. तुम्ही सगळे चांगले. मी येडा आहे काय? आपण सगळेच चांगले का हो सर? हसून खेळून आपलं कीर्तन चाललंय. नाही तर आमच्या काही काही महाराज लोकांचे कीर्तन चालून लोक झोपेल दिवसा. त्यामुळे आपलं हसून खेळून कीर्तन चालू. ऐका मुद्दा आपल्याला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जसं भाड्याचा घराचा करार संपला का घर मालक आवाज देतो करार संपला चला आता भाडा भरा निघा. तसं आत्म्याचा शरीराचा करार झालेला. वय वर्ष 50 वय वर्ष 60 आणि तो करार एकदा संपला की मग देह काळाचा. आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे. तिथं आपलं काय आहे? काही लोक असे गेलेत अख्खा एटीएमचा नंबर सांगितला शेवटचा अंक आला तसेच गेले तसेच गेले अटॅक येऊन. आहे का नाही? शेवटचा अंक आला अख्खे पैसे कुबेराच्या मालकीचे झाले. तेथे मनुष्याचे काय आहे? त्याच्या मनात जर आलं तर राजाचा रंक करून टाकतो. त्याच्या मनात आलं तो पाठीमाग टमाट्याला असा बाजार दिला 1100 रुपये जाळी. त्याच्या मनात आलं टमाट्याला बाजारच उतरून टाकले. आहे का नाही? त्याच्या मनात आलं काही पण होतं असं. राजाचा रंक होतो रंकाचा राजा होतो. एकेकाळचे उपमुख्यमंत्री आज मुख्यमंत्री झालेत. एकेकाळचे मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री. राजाचा रंक रंकाचा राजा कुठच्या कुठं नेऊन ठेवतो. तेथे याची सत्ता काय आहे? ही बायको माझी आहे पोरग माझं आहे सगळं तुमचंच आहे. पण ज्या दिवशी आपण हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे? 4थं चरण निमित्ताचा धनी. निमित्ताचा धनी म्हणून व्यर्थ गेला. सगळा देव करून घेत असतो. निमित्त आपण सगळे माणसं असतो. अहो सप्ताह केला आम्ही नाही केला. आम्ही नाही केला करून घेतला. हे का नाही? आमच्या मुलीचं लग्न लय जोरात आम्ही लय जोरात केलं. आम्ही नाही केलं ते त्यांनी करून घेतलं. त्यांनी जर ठरवलं असतं लग्नाच्या आत तुला उचलला असता. लग्न बंबलं सगळंच बंबललं. आहे का नाही? पण नाही. त्याच्या मनात आल्यावर काही पण होत असतं. हे बघा तुम्हाला वाक्य सांगतो. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते माझ्याकडे बा तुमच्या डोळ्यापुढे येतील बा. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते त्यांची आज खायची वांदे आहेत. सगळं असून आहेत की नाही अशी माणसं? आहे का नाही? का बरं माहिती का? गरिबांचा शाप बाबडसर ते तवा काय करायचं माहिती का? गरिबांच्या ते तवा त्यांच्याकडे मोकार पैसा दीपक मोकार पैसा त्यांच्याकडे इतका पैसा ते गरिबांच्या बायकांना त्यांच्या पुरीला त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या पोरांना वावरात बोलवायचे कामाला. कांदे कापायले कांदे लावायले कांदे निंदाले कांदे भरायले रोजानं. टमाटे कोडाले टमाटे लावायले टमाटे निंदाले टमाटे बांधाले रोजानं. आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे का कानाला ऐकवत नाही घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. शरदराव
त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदे झाली. आहेत की नाही अशी माणसं? बोला बोला. हो आहे की नाही सर? आहेत की नाही अशी माणसं तुमच्या डोळ्यापुढं? हो ताई आहे की नाही अशी माणसं? आणि जे बिचारे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ना दादा, त्यांनी बोलले बोलले बंगले बांधले आणि 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या आणि त्यांना हात करते दातलीपर्यंत गेला. पायी पायी ये आलं की दातलीपर्यंत तुला लय तुला येगो आता याद पाय. वेळ येते प्रत्येकाची, हवा प्रत्येकाची होते, संधी या जगात प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. प्रत्येकाची वेळ येणार आहे, आपलं नाही, हे देवाने करून घेतलं आहे, देवाचीच मर्जी आहे. हे बघा 2 वाक्य कायम लक्षात ठेवा. आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल, ती जर मिळाली तर देवाची कृपा, आणि नाही मिळाली तर देवाची इच्छा. हे 2 कायम डोक्यात ठेवायचे. मिळाली तर देवाची कृपा, हे देवाच्या कृपेने आहे. माझी बायको मला मिळाली, देवाची कृपा झाली. मला बाळ झालं, देवाची कृपा झाली. आहे का नाही? मला मुलगी पाहिजे होती, नाही झाली मुलगी, देवाची इच्छा. आहे का नाही? हे असं मानून पुढे चालत चला. आपलेपणावरती ओढून घ्यायचं नाही, देव सगळं आपल्याकडून करून घेत असतो. आहे का नाही? कधीच नाही. आणि आयुष्यात 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. मी कायम सांगतो, आजही सांगतो. इकडे बा, आयुष्यात समाधानी राहण्यासाठी कोणाची बरोबरी कधी करायची नाही, अजिबात कोणाची चढावड करायची नाही. एक दिवस प्रत्येकाचा फक्त एकच आहे, थोडासा आज येईल, थोडासा उद्या येईल, आपला नंतर येईल, काहींचा आलाय, काहींचा येईल, काहींचा उद्या परवा यार आहे. आहे का नाही? हे बघा मी तुम्हाला बोट करून दाखवतो, माझ्या बोटाकडे पहा. हे 2 बोट आहेत, समाधानी राहण्याचा पर्याय. अभिजित दादा, समाधानी राहण्याचा पर्याय. ताई इकडे बा, सगळे भाऊ इकडे बा. हे 2 बोट आहेत. हे 2 बोट म्हणजे बोट नाही, ते दोघं भाऊ येते. म्हणजे कसे? हा संपतराव आहे मोठा आणि हा छोटा महादू आहे. आता ग्रामीण भागात कीर्तन म्हटलं, ग्रामीणात बोललं पाहिजे ना, नाही तो काही आमच्याकडे एक आलते, कुठले होते ते, अशी इंग्लिश बोलायची, समोर सगळे टोपीवाले बसेल, म्हातारी माणसं. ते लोकांना म्हणे, मी जेव्हा 10 सुटलो आणि 11ला गेलो. मराठी सांगा ना त्यांना, काय 10 आणि 11 कळतंय? ऐक नाही, 10वी सुटलो ना 11वी गेलो, आज सांगा ना तुम्ही 10 आणि 11 त्याला काय कळतंय? तसं हा मोठा संपतराव आहे आणि हा छोटा महादू आहे. आपली ग्रामीण भाषा गावठी चाललं काय? हा ठीक आहे. इकडे पहा, हा मोठा संपतराव आहे माझ्याकडे पहा, आणि हा छोटा महादू आहे. या संपतराव इकडे बघा, सख्खे भाऊ 2 जण. संपतरावचा 3 मजली बंगला आहे. ऐकता ना तुम्ही सगळे? संपतरावचा 3 मजली बंगला आहे आणि महादूचं पत्र्याचं घर आहे. खरं सांगा बाबड सर, महादूचं पत्र्याचं घर आहे, संपतरावचा 3 मजली बंगला आहे, दोघं सख्खे भाऊ आहे. तर दोघांना सुखी राहायचं असेल तर दोघांनी, महादूनी काय विचार केला पाहिजे? महादूला जर सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर महादूनी विचार काय केला पाहिजे? महादूनी संपतरावची बरोबरी नाही केली पाहिजे. महादूनी उलट शहाणपणा असा केला पाहिजे, अरे संपत मी सख्खा भाऊ ना, हा संपतरावचे वडील माझे वडील एकच, मग आम्ही सख्खे भाऊ दोघं. पण संपतरावचे नशीब उजाडले. संपतरावचं कांद्याने या वर्षी बरं केलं, टमाट्याने मागच्या वर्षी बरं केलं संपतरावचं. संपतरावची सुनबाईला आणि अंगणवाडीत काम करते, तिला बरं आहे. त्याच्यानंतर संपतरावचा मोठा पोलगा शिन्नरला काम करतो, चांगल्या हुद्द्यावर येतो, त्यालाही पगार चांगला आहे. असा चौकून त्यांचं जुळून आलं. संपतराव सर्व्हिसला होता, रिटायर झाला, पगार मिळाला, पेन्शनही चालू आहे. असं चौकून त्यांचं जुळून आलं, म्हणून त्यांचा 3 मजली बंगला झाला. पण अजून काय माझी वेळ आलेली नाहीये. पण एक दिवस येणार आहे माझी वेळ, आणि ज्या दिवशी येईल त्या दिवशी माझा सुद्धा तेवढा मोठा बंगला होईल. असा विचार जर महादूनी केला तर महादू कधी दुःखी राहील का? पण महादू जर का म्हणला संपत का, संपत बंगला कसा बांधला मला इच्छा, मग सर्व्हिसला असताना लोकांच्या मुंडे फिळेल तरी तवा बंगला बांधला. त्याच्या पोराने सासरा बघा गुंडाळा, लहान पोराने तवा बंगला बांधला. असा म्हणला का मेलाच महादू, दाव्याला माझंच प्रवचन. अरे राम आहे का नाही? हे तुम्हाला मी का सांगतोय, दुसऱ्याच्या सुखात सुख मानी जा आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानी जा, कायम समाधानी राहाल. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला मुद्दा संपला. श्रीमंतीचा कधी गर्व करायचा नाही. वेळ प्रत्येकाची येते, कधी श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. हे बघा, पैशाने पेन विकत घेता येतो पण चांगला अक्षर नाही काढता येत. माझ्याकडे बा, पैशाने पेन विकत घेता येतो पण चांगला अक्षर नाही काढता येत. एखाद्या आव्याला गेलो तुम्ही, तिने मोला मोला मो हे आपलं मो सर, तिथं गेलो आणि एकाला म्हटलं कोण वारलं त्यांचं नाव लिहून आणा. ती एक जण आलं पळत माझ्याकडे, मला म्हणे हा पेन घ्या लिहा. तो पेन त्यांनी मला दिला, तो पेन मला लय आवडला. म्हणलं पेन तर लय भारी.
म्हणलं दादा पेन लय आवडला मला. ते म्हणे तुम्ही किंमत नाही विचारली. म्हणलं केवढ्याच आहे? म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा. म्हणलं मग लिहा तुम्ही नाव. माझा अक्षर चांगला नाही, तुम्हीच लिहा. मग तो का इथं लावायला ठेवले का फक्त? पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो पैशाने, पण त्या देवामध्ये देवत्व नाही आणता येत. पैशाने वडापाव खाल, पैसा नाही खाता येत. खाता बाबा, खाता काय? लय भूक लागली, 100 रुपये खाले, डेकर दिला, आज कुठं झालं? नाही ना. पैशाने श्रीमंत असणारी माणसं लय भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी नशिबाची साथ असावी लागते. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. पुढचा मुद्दा, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. आपल्यापेक्षा 1000 पटीनं ज्ञानी लोक, हुशार लोक, पंडित लोक या जगात राहतात. काय कोणाला कमी समजायचं आहे का नाही? आता हे मृदंगाच्या वरती साथीला आहे, 10 वर्षापूर्वी तुमच्या गावाला येतात, पण आज केवढा मोठा विद्वान माणूस झालाय. सांगा बरं, काय कोणाला कमी समजायचं? हे जाऊ द्या, हे बाई हे पुढे 2 वांगी बसेल पाहिजे, यांच्यापेक्षा वांग मोठं राहतोय. सर एवढलेच वांगे, पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते का नाही करते? आणि वरून बाबाला सांगते, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. हे बाई कोणी यांची मेंदू, कोणी यांची प्रवीण, कोणी यांची मेंदू घडवेल असतील? मला सांगा, शास्त्र काय सांगतं माहिती का ताई? आई ऐका, शास्त्र सांगतं स्त्रीला दिवस थांबल्यानंतर जोपर्यंत ती बाळंत होत नाही तोपर्यंत तिच्या गर्भावर जसे जसे संस्कार होतात तसे तसे बाळ जन्माला येतात. मग हे बाळ जर एवढ्या लहान वयात जर एवढे हुशार आहेत, तर यांच्या आयांनी गर्भावर संस्कार सुद्धा तेवढेच चांगले केले असतील म्हणून हे हुशार आहेत. 10 वर्षाची चिमणी 1400 वर्षाच्या बाबांना बारी पडली होती. संत मुक्ताबाई पुढे न्यायची आपली विद्वत्ता, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. चला महाराज, मी तुम्हाला कधी बोललो असेल नसेल बोललो, पण मी खरं सांगतो, देवाच्या गादीवरती मी रोज फेटा बांधताना माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो. फेटा बांधताना किंवा प्रवचनाला बसताना, भाऊ तुम्ही आता कीर्तन करणारे, मीच मला सांगतो, भाऊ आता तुम्ही कीर्तन करणारे, प्रवचन सांगणारे, पण तुमच्या पुढे ध्यानात ठेवा, तुमच्या पुढे जेवढे बसले ना, हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत. हे ध्यानात ठेवून कीर्तन करा, आहे का नाही? नाही तर आमच्या काही काहींचा समज असा आहे, आपल्या पुढे जेवढे बसेल सारे याडपटच बसेल राहतात. याडपट, ते याडपट जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळलं याडपट काय आहे का नाही? काय कोणाला कमी समजायचं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही. शेवटचं वाक्य, सौंदर्याचा कधीच गर्व करायचा नाही. सौंदर्याचा म्हणजे काय? इकडे बघा, आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली आपल्याला देणगी आहे. खचून का जायचं? माझी बायको काबर गोरीन, मी काबर काळा, माझी बायको काळीन, मी काबर गोरा, असं कधी म्हणायचं नाही. कोणाच्या रंगावरून कधीच जायचं नाही. माणसाचा चांगलेपणा रंगावरून ठरवायचं नाही दादा ताई. मग तो जाडा आहे किंवा बारीक आहे यावरून नाही, तो उंच आहे किंवा ठेंगणा यावरून नाही, मग तो मनाने किती चांगला आहे यावरून माणसाचं सौंदर्य ठरवायचं असतं. बरोबर बोलतोय का मी? आणि नाहीतरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते, तिला गिगडी म्हणतात. काय न कळलं काय ना, उद्या कळलं. त्याला सुद्धा पाहिजे लागतं 2G मध्ये अजून काही काही आहे का नाही? हे आहे का नाही? कधीच कोणाला सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि काय आपल्या सौंदर्यात उगाच सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावडर मदत करते म्हणून बरं चाललंय, नाही तर पावडर लावू नका 2 दिवस बरं, आणि अंगाला साबण लावू नका, कुत्रा सुद्धा पळून जाईल. काय म्हणशील? आहे का नाही? काय सौंदर्याचा गर्व करायचा? कधीच करायचा नाही. आणि शेवटचं वाक्य असे, आयुष्यात राहत असताना, आयुष्यात 2 दिवस आलोय, 2 दिवस इथं राहायचंय आणि 2 दिवसांनी जायचंय, कधी जाऊ याचा भरोसा नाही. कदाचित आजची रात्र कोणाला तरी काळ झोप लागू शकते, उद्या उजाडणारी सकाळ कोणातरी कुटुंबाला करंटी पांढरी जाऊ शकते, उद्या उजाडणारी दुपार कोणातरी कुटुंबाला फार वाईट जाऊ शकते. या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून आहे का नाही, परमेश्वराची उपासना करा. आणि जर असं न कराल तर प्रश्न विचारलाय शेवटच्या चरणात, तुका मने का रे
माणसाने पर सगळं चिन्हीन झालंय वातावरण पहा आहे का नाही. खरंच देवाने काय वेगळं स्वरूप तुमच्या आवाजात ठेवलेलं आहे. प्रश्न विचारलाय का रे, का असं करतो, का देवाची उपासना करत नाही. बाकी नाही ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करतो, दिवस रात्र शेतीवाडी करतो, ड्युट्या करतो, नाईट डे नाईट करतो, पण मात्र देवाच्या ठिकाणी आल्यावर असं का करतो. ऐका ना इकडे बा, एखाद्याला जर म्हणलं ना कीर्तनाला चला, लई थकलोय, लई जाम झालोय, कांदी काढणे चालू आहे, आणि तमाशाला चला म्हणलं का लगेच निघतो. तमाशा म्हणला का लगेच पळतो. देवासाठी मात्र आटी निर्माण करतो. असं का, असं करू नका. कारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोशी, अशी आटी बेटी पाडू नका. सगळं जग हे परमेश्वराच्या सत्तेनं चालतंय, त्याच्या सत्तेशिवाय या जगात दुसरं कोणी नाही. रोज देवाची उपासना करीत चला आणि असं जीवन जगा. हे बघा, कोणाच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊन द्यायचा नाही. संपलंय माझं कीर्तन. कधीच कोणाच्या विश्वासाला घात होऊन द्यायचा नाही, कोणाच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊन द्यायचा नाही. पण सध्या काय झालंय बाबड सर, जो प्रामाणिक राहतो ना त्यांची किंमत लोकांना कळत नाही, पण जो बोलण्यात लबाड, लुच्च्या, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, माग एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं का गरज संपून वैद्य मरो, असे जे राहतात ना त्यांचीच किंमत समाजामध्ये सध्या जास्त आहे. पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ती पराजित नाही होत कवाच. एक ना एक दिवस ते उघड होतच, असं उघड होतं तेव्हा डायरेक्ट आपली किंमत 0% होऊन जाते. पदरात पडतो तो फक्त पश्चाताप. म्हणून कधीच कोणाच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका, कोणाचा घात होऊन देऊ नका. आणि अजून हे बघा, काही काही माणसं अशी आहेत महाराज आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाचे आहेत. तुमच्या जवळ पण आहे अशी चौकदार, तुमच्या जवळ पण असे काही काही माणसं आहेत. कसे ताई, तुमच्या जवळ पण असे काही काही बाहेर माणसं आहेत. त्यांना तुम्ही बघा, गाडवाला किती सांभाळा, किती जीव लावा, लात मारणारच आहे का नाही, बरोबर आहे की नाही. कुत्र्याला किती सांभाळा, ते चावतच एक ना एक दिवस. पाठीमाग ठाकरे साहेबांच्या कुत्र्याची लय चर्चा झाली बघा. राज ठाकरे साहेब लय कुत्र त्यांच्या अंगावर खेळायचं, इकडे तिकडे घेऊन त्याला फिरायचे ते साहेब राज ठाकरे साहेब, आणि त्यांना चावलं ते एक दिवस. आहे का नाही. कुत्र किती सांभाळा ते चावतच, गाडवाला किती सांभाळा तो लात मारतोच.